तुम्ही जर मला चिडीला लावताय, तुम्ही जर मला पोक करताय आणि जर तुम्हाला ऐकायचंच आहे तर मी बाहेर अशी बोलते की बाहेरच्या जगामध्ये मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलवार घेऊन फिरते. तर याचा अर्थ असा मी जुन्नरची. तर आमच्या इथे बांगड्यांच्या आधी तलवार दिली जाते, शृंगारच्या आधी स्वाभिमान दिला जातो. स्वाभिमान आमच्यासाठी श्वासापेक्षा जास्त महत्वाचा ठरतो. ही जुन्नरची ओळख आहे, कारण आम्ही छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये जन्माला आलोय. सर्व महाराष्ट्राला मी हे सांगू इच्छिते. तलवार घेऊन फिरतो म्हणजे खरी तलवार घेऊन फिरायची गरज नाही. आपण संविधानाच्या देशामध्ये राहतो. ती तलवार मी हेही बोलले की मी हे विसरणार नाही की कोणता माणूस माझ्याशी कसा वागला आणि ती तलवार तशी फिरली जाईल. याचा अर्थ तुम्ही जर वैचारिक आहात तर ती तलवार वैचारिक फिरली जाईल. तुम्ही जर शाब्दिक आहात तर ती तलवार शाब्दिक फिरली जाईल. तुम्ही जर स्वाभिमानाने असाल तर ती तलवार स्वाभिमानाने फिरली जाईल. तुम्ही जर मानवरती जात असाल तर ती तलवार मानेसाठी फिरली जाईल. हा त्या शब्दांचा अर्थ होता. तुम्ही ऐकूनच घेतला नाही आणि अर्ध सत्य तुम्ही जिथं महाराष्ट्राला सांगताय याचा अर्थ मी काय समजू. मग तुम्ही ती पूर्ण क्लिप दाखवावी. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिला निष्कासित करतोय. त्यांनी मला निष्कासित केलेलं नाहीये. कन्फेशन रूम मध्ये मी माझं मत मांडले की मला हा गेम क्विट करायचा आणि मला घराच्या बाहेर जायचं आहे. का त्यांनी या गोष्टी सांगितल्या नाही महाराष्ट्राला की हे तिचं मत होतं आणि तिची इच्छा होती घराच्या बाहेर जाण्याची. तुम्ही जेव्हा अर्ध सत्य सांगताय ते किती घातक असू शकतं हे सर्व महाराष्ट्राने आत्ता बघितले. मी अजूनही माझ्या मतावरती ठाम आहे. मी कुणालाही धमकी दिलेली नाहीये. मी कुणालाही त्यांच्या जीवे मारण्याची धमकी दिलेली नाहीये आणि मी या गोष्टीसाठी माफी मागणार नाही. बिग बॉसने ती पूर्ण क्लिप दाखवावी. कन्फेशन रूम मध्ये काय झालं काय नाही हेही दाखवावं. मी मान्य केलंय की मी माझे शब्द फिरवणार होती. शेवटला समोरच्या माणसामध्ये एवढे पेशन्स नव्हते की तो ते ऐकल आणि त्याला तो मुद्दा बनवायचा होता. त्यांनी तो बनवला आणि ज्या महाराष्ट्रातील लोकांनी माझं समर्थन केलं या गोष्टीबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील. मी खूप खूप धन्यवाद देते की तुम्हाला कळलं या महाराष्ट्रात राहून की या गोष्टींचा अर्थ काय होतो.